नमस्कार मित्रांनो, मी श्याम सुंदर गावडे। आज आहे शुक्रवार 29 डिसेंबर 2023। आज कौन बनेगा करोडपती IDFC फर्स्ट बँक या खेळाचा या सीझनचा शेवटचा दिवस आहे। हा 15वा सीझन संपणार आहे। चला तर मग आता खेळूया कौन बनेगा करोडपती IDFC फर्स्ट बँक डेली क्विज ऑफलाइन क्विज। तर तुमच्या स्क्रीनवर आहे पहिला प्रश्न, IDFC फर्स्ट बैंक फास्टेस्ट किस स्थान पर ईंधन भुगतान स्वीकार करता है? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, हिंदुस्तान पेट्रोलियम फ्यूल स्टेशन। This is the correct answer. अगदी बरोबर आहे। हा होता पहिला प्रश्न आणि आता दुसरा प्रश्न, कौन बनेगा करोडपती IDFC फर्स्ट बैंक क्विजचा तुमच्या स्क्रीनवर आहे। दुसरा प्रश्न, 71वीं अखिल भारतीय पुलिस एथलेटिक्स क्लस्टर चैंपियनशिप किस राज्य में आयोजित की गई थी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, उत्तर प्रदेश। This is the correct answer. अगदी बरोबर आहे। हा होता दुसरा प्रश्न आणि आता तिसरा प्रश्न, कौन बनेगा करोडपती IDFC फर्स्ट बैंक डेली क्विज ऑफलाइनचा तुमच्या स्क्रीनवर आहे। शिकागो शहर को क्या कहा जाता है? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, विंडी सिटी। This is the correct answer. अगदी बरोबर आहे। प्रश्न चौथा तुमच्या स्क्रीनवर आहे, भुगतान प्राप्त करने के लिए आपको निम्नलिखित में से क्या करना चाहिए? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, इनमें से कोई भी नहीं। This is the correct अगदी answer. बरोबर आहे। हा होता चौथा प्रश्न आणि आता पाचवा आणि आजच्या दिवसाचा शेवटचा प्रश्न, कौन बनेगा करोडपती IDFC फर्स्ट बैंक डेली क्विज या सीझनचा शेवटचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे। 2021 में मिस यूनिवर्स प्रतियोगिता जीतने वाली भारतीय ब्यूटी क्वीन कौन थी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, हरनाज संधू। This is the correct answer. अगदी बरोबर आहे। तर हे होते आजच्या दिवसाचे आणि आजच्या शेवटच्या दिवसाचे कौन बनेगा करोडपती IDFC फर्स्ट बँक डेली क्विज ऑफलाइनचे प्रश्न, की ज्यामुळे तुम्हाला मिळतील प्रत्येक प्रश्नाचे 100 प्रमाणे एकूण 500 गुण, की ज्यामुळे तुमची रँक बूस्ट होते। चला तर मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आणि तसंच KBC साठी पुढच्या सीझन मध्ये भेटू। चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। आभार।